चला बघा इकडे झालेला पार्ट आपला आहे ऊती. ठीक आहे, ऊतीलाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टिश्यू. मग आता या ज्या ऊती आहे, ऊती म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचं काय आहे? पेशी आहे. वनस्पतीमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, विविध प्रकारच्या. मग याच्यामध्ये याचा काय होतो? समूह तयार होतो. कशाचा? पेशींचा. बघा, पेशींचा या ठिकाणी समूह तयार होतो आणि नवीन समूह तयार जो होतो कशाचा? पेशींचा. त्याला आपण काय म्हणतो? ऊती असं म्हणतो. मग ऊतीमध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे वनस्पती ऊती. बर, मग आता ही जी वनस्पती ऊती आहे, वनस्पती ऊतीमध्ये सुद्धा काय आहे? पेशी आहे. मग आता पेशी ज्या आहे, मग वनस्पती ऊती मधल्या पेशी नेमक्या कोणत्या आणि कशा प्रकारच्या असतात? याच्यामध्ये वनस्पती ऊतीमध्ये ज्या काही पेशी आहे, नवीन पेशी त्या ठिकाणी निर्माण होतात. बर, नवीन पेशींची निर्मिती झाली, मग याचा काय होतो? एक समूह तयार होतो. बर, समूह तयार होतो, पण नेमका कसा होतो? कशा मार्फत होतो? पेशी विभाजनामार्फत. मग आता वनस्पती ऊतींचं काय होतं? पेशींचं काय होतं? पेशींचे विभाजन. मग हे जे विभाजन होतं, या विभाजनामार्फत काय होतं? पेशींची निर्मिती होते आणि त्याचा समूह तयार होतो. मग आता या ज्या नवीन पेशी तयार झाल्या, वनस्पती ऊतीमध्ये ज्या नवीन पेशी तयार झाल्या, या नवीन पेशीमध्ये जास्त फरक आढळून येत नाही. जसं जसं त्यांचं कार्य सुरू होतं, कार्य सुरू झाल्यानंतर त्याच्यात हळूहळू थोडासा काय होतो? बदल होतो. मग त्याला म्हणतो आपण वनस्पती ऊती. मग आता वनस्पती ऊतींमध्ये या ज्या ऊती आहेत, ठीक आहे, वनस्पती मधल्या या कुठं असतात? बघा, एक आहे मूळ आणि 2 नंबर आहे खोड. या दोन ठिकाणी काय होतं? या पेशी हजर असतात किंवा या ठिकाणावरून त्या काय करतात? कार्य करतात. मग हे समजलं. याच्यानंतर दुसरं आहे मानव ऊती किंवा प्राणी ऊती म्हणतो आपण. बघा, मानव ऊती किंवा मानवी ऊती, आणि यालाच आपण ह्या कुठे असतात? प्राण्यांमध्ये असतात. मग आता प्राण्यांमध्ये ज्या ऊती असतात, आता वनस्पती ऊती आणि मानवी ऊती. मग आता याच्यामध्ये काय आहे? खूप गुंतागुंती आहे, खूप प्रकारच्या पेशी आहेत. मग वनस्पतीमध्ये बघा, वनस्पतीमध्ये जे होतं काय? मूळ आणि खोडांजवळ या राहतात. मानवी ऊतीमध्ये काय आहे? ज्या पेशी असतात, नवीन पेशींची निर्मिती होते आणि या नवीन पेशी कुठे असतात? बघा, या सुरुवातीला कशा असतात? प्राथमिक म्हणून आढळतात. बघा, काय आहे? आपल्याला ज्या पेशी आहे ह्या प्राथमिक म्हणून काय होतात? आढळतात. मग यांचा पण सुद्धा त्या ठिकाणी काय होतो? समूह होतो किंवा काय होतं? त्याला आपण म्हणतो संघटन होतं. मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की मानवी ऊतीमध्ये पण सुद्धा काय होतं? संघटन होतं. लक्षात एवढंच ठेवायचं आहे, वनस्पती ऊतीमध्ये काय आहे की नवीन पेशींपासून काय होतो? समूह तयार होतो. त्यांचा समूह तयार असतो, त्याला आपण वनस्पती ऊती असं म्हणतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कुठं हजर असते? मूळ आणि खोड. मग आता मी वनस्पती ऊतीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 2 प्रकार. एक आहे कोणता आहे? विभाजी ऊती. ठीक आहे, मग आता ही जी विभाजी ऊती आहे, या विभाजी ऊतीमध्ये सुद्धा काय आहे? काय होतं? त्या ठिकाणी विभाजन होतं, पेशींचं विभाजन होतं. आणि नंबर 2चं सांगितलं होतं मी, स्थायी ऊती सांगितलं होतं. ठीक आहे, मग या विभाजन ऊती आणि स्थायी ऊती, आता स्थायी ऊतीलाच आपण म्हणतो परमनंट म्हणतो. आणि जे विभाजी ऊती आहे त्याला म्हणतो आपण मेरिस्टेमॅटिक म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो? मेरिस्टेमॅटिक. आणि जे स्थायी आहे त्याला म्हणतो आपण परमनंट ऊती, म्हणजेच परमनंट टिश्यू. या वनस्पती ऊतीमध्ये या 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये लक्षात एकच ठेवायचं, मूळ आणि खोडाजवळ असतं. आणि यांचं विभाजन कसं होतं की पेशी विभाजनामार्फत या पेशींचा समूह तयार होतो, त्यालाच आपण वनस्पती ऊती म्हणतो. याच्यात 2 प्रकार आहे, विभाजी ऊती आणि स्थायी ऊती. विभाजी ऊतीमध्ये काय होतं? पेशींचं विभाजन होतं. आणि स्थायी ऊती ज्या असतात यामध्ये नवीन प्रकारच्या पेशी तयार होतात आणि त्या कशा असतात? त्याच्यामध्ये जास्त फरक आढळतो का? नाही. एवढं लक्षात ठेवायचं वनस्पती ऊतीमध्ये. आणि नंतर मानवी ऊती जी आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की संघटन होतं. कशांचं? ज्या नवीन पेशी तयार होतात, नवीन पेशीमध्ये काय होतं? संघटन तयार होतं. आणि यामध्ये ज्या सुरुवातीला पेशी आढळतात त्या कशा असतात? प्राथमिक असतात. समजलं? ठीक आहे.